बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती. आता ताबडतोब शिवसेना एक वादळ, आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्रात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. शिवसैनिकांनो, काल मुंबई विमानतळावरचा चीफ जस्टिस ऑफ इंडिया जस्टिस सूर्यकांत यांचा म्हणजे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याच्या हातून, त्याऐवजी एकनाथ शिंदेच्या हातून तो स्वागत स्वीकारतानाचा, सत्कार स्वीकारतानाचा तो फोटो, तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला, महाराष्ट्रभर प्रचंड व्हायरल झाला. आणि त्यानंतर अनेक शंका कुशंकांना उधाण आलं. ज्यावेळेस राज्यसभा खासदार, शिवसेना नेते, शिवसेना मुख्य प्रवक्ते श्री संजयजी राऊत यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून हा फोटो प्रसिद्ध केला, त्यानंतर मात्र अनेक चर्चांना तोंड फुटलं. नेमकं काय घडलं? आता चीफ जस्टिस ऑफ इंडिया महाराष्ट्रात आलेत. मला वाटतं महाराष्ट्र बार काउन्सिल असेल, मुंबई हायकोर्टातर्फे त्यांचा एक सत्कार आयोजित करण्यात आला होता. अनेक गोष्टी होत्या, महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्यांचा एक सत्कार आयोजित करण्यात आला होता. अशा गोष्टी घडतात कारण त्यांची ते नवनियुक्त आहेत. पण असं नेमकं काय घडलं बरं की महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याच्या हातून ज्यावेळेस त्यांनी पुष्पगुच्छ घेतला, ज्यावेळेस त्यांनी ते स्वागत स्वीकारलं, त्यानंतर मात्र जस्टिस सूर्यकांत यांच्यावर अनेक प्रश्नचिन्ह तयार झाले. नेमकं असं काय घडलं? कारण महाराष्ट्राच्या ज्या उपमुख्यमंत्र्याच्या हातून त्यांनी हा सत्कार स्वीकारला, त्या उपमुख्यमंत्र्याच्या नावे त्यांच्याच बेंच पुढे, त्यांच्याच खंडपीठापुढे एक खटला प्रलंबित आहे. उभ्या महाराष्ट्राचं नव्हे, उभ्या हिंदुस्थानाचं लक्ष या खटल्यावर आहे. आणि हा खटला त्यांच्याच समोर असल्यानंतर हा नैतिकतेचा भाग होऊ शकतो का? ह्याला एथिक्स म्हणतात का? हा राजकीय शिष्टाचार इथे खरंच दाखवणं गरजेचं होतं का? किंवा अशा प्रकारचा हा सत्कार आपण खरंच स्वीकारायला हवा होता का? अनेक प्रश्न इथे तयार होतात. त्यावेळेस ज्यावेळेस या पदावरच्या व्यक्ती ह्या सर्वोच्च असतात, त्यांच्या पुढे कुठलंही पद नाही, सर्वोच्च न्यायाधीश. तुमच्या नंतर आम्ही कुणाकडे न्याय मागायचा? आणि जर आम्ही आमचा न्याय हा तुमच्याकडून अपेक्षित करत असू आणि तुम्हीच जर अशा प्रकारचे ज्यांच्या विरोधात तुमच्याकडे खटला प्रलंबित आहे त्यांच्याकडनं असे सत्कार घेऊ लागलात, तर मग आम्ही कुणाकडे पाहायचं? साधा प्रश्न आहे. जवळपास महाराष्ट्रातल्या 11 कोटी जनतेचं लक्ष ह्या केसवर आहे. ती केस जवळपास 2-3 वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यानंतर मग अशा प्रकारचे जर सत्कार स्वीकारले गेले तर मग राज्यसभा खासदार, शिवसेना नेते, शिवसेना मुख्य प्रवक्ते श्री संजय राऊत साहेबांनी जे लिहिलंय, याचमुळे कदाचित शिवसेनेला तारखांवर तारखा, ज्याला आपण प्रेमाने म्हणतो तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख मिली, लेकिन अभी तक इंसाफ नहीं मिला जज साहब. काल नेमकं काय घडलं? तुम्हाला सर्वांना त्यांची सर्व वाक्य सुद्धा मी ऐकवणार आहे. त्यांच्या आपल्या 12-13 मिनिटांच्या भाषणात त्यांनी काय काय सांगितलं हे सर्व ऐकवणार आहे. पण तत्पूर्वी तुम्ही एकनाथ शिंदेंनी त्यांच्या म्हणजे स्वागताच्या वेळेस, म्हणजे एअरपोर्टवरच नाही म्हणत आहे, काल ज्यावेळेस तो कार्यक्रम खऱ्या अर्थाने पार पडला त्यावेळेस एकनाथ शिंदेंनी त्यांच्याविषयी काय वक्तव्य केले, जरा एकदा ऐका. आदरणीय सूर्यकांत जी, आप नाम की तरह स्वयं प्रकाशित और ऊर्जावान है. आप सामाजिक न्याय के प्रबल समर्थक है. आपका कार्य सूरज की तरह प्रकाशमान और आम आदमी को शक्ति प्रदान करने वाला है. सामाजिक न्यायाचे प्रणेते. या व्हिडिओ मध्ये एकनाथ शिंदे म्हणतायत, सूर्यकांत जी, आप नाम की तरह स्वयं प्रकाशित और ऊर्जावान है. आपका कार्य सूरज की तरह प्रकाशमान और आम आदमी को शक्ति प्रदान करने वाला है. खरंच आम आदमीला जर शक्ती प्रदान केली ना यांनी, खरंच महाराष्ट्रातली जवळपास 11-12 कोटी जनता यांचे आभार मानेल. जे एकनाथ शिंदेच्या शब्दांना जर यांनी खरं केलं, आपका कार्य स्वयं प्रकाशित और आम आदमी को शक्ती प्रदान करने वाला है. खरंच एकनाथ शिंदेचे शब्द इथे खरे ठरावेत ही आमची मनापासूनची इच्छा आहे. त्यानंतर मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ ऐकवतो, तो अजित पवारांचा. दुसरे डेप्युटी चीफ मिनिस्टर सुद्धा काही कमी नाहीयेत, त्यांनी सुद्धा जस्टिस सूर्यकांत यांच्याविषयी खूप काही म्हटलेलं आहे. जरा एकदा हा व्हिडिओ पहा. माननीय मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ति सूर्यकांत जी का मैं राज्य सरकार की ओर से तथा राज्य की
13 करोड़ जनता की ओर से तहे दिल से हार्दिक स्वागत करता हूं। भारत के 53वें मुख्य न्यायाधीश के पद पर आसीन होने के लिए उन्हें बधाई देता हूं तथा उनकी आगामी सफल कार्यकाल के लिए हृदय से शुभकामना भी देना चाहता हूं। हरियाणाच्या भूमीतून सुरू झालेला हा प्रवास आज देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलेला आहे। त्यांच्या या दीर्घ व महत्वपूर्ण कार्यकाळात त्यांच्या समोर अनेक संवैधानिक, प्रशासकीय व सामाजिक आव्हाने उभी राहणार आहेत। त्यावरील त्यांचे निर्णय भारताच्या भविष्य काळाला दिशा देतील। अनेक महत्वपूर्ण खंडपीठांचे त्यांनी नेतृत्व केले। उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम करताना आदरणीय सूर्यकांतजी यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी जे प्रयत्न केले ते आपल्या सर्वांच्यासाठी मार्गदर्शक आहेत। मुख्य न्यायमूर्ति श्रीकांत जी का 15 महीनों का कार्यकाल भारत के इतिहास में एक महत्वपूर्ण अध्याय होगा। संवैधानिक कानून के उनकी गहन विशेषणता, प्रशासनिक कार्यों में उनकी तत्परता तथा सामाजिक न्याय के प्रति उनकी अटूट प्रतिबद्धता को देखते हुए उनके नेतृत्व में सर्वोच्च न्यायालय में न्याय और समानता के मूल्यों को और अधिक मजबूती मिलेगी, ऐसा मेरा पूरा विश्वास है। अजित पवारांचा हा व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग आहे, कारण अजित पवारांनी ज्या ज्या गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, आपल्या या भाषणात सांगितलेल्या आहेत, त्या जर तशा प्रकारे खऱ्या ठरल्या, खऱ्या होत गेल्या आणि जस्टिस सूर्यकांत यांनी अगदी तसंच कार्य केलं तर मात्र अजित पवारांना हे भारी पडणार आहे। अतिशय इंटरेस्टिंग व्हिडिओ। ज्यांनी कोणी अजित पवारांना हे भाषण लिहून दिलंय त्यांनी कदाचित ते भाषण लिहून दिल्यानंतर अजित पवारांना ते वाचून दाखवलेलं नसावं, कदाचित असा माझा अंदाज आहे, कारण या भाषणातले नक्कीच काही शब्द अजित पवारांनी बदलले असते। काय म्हणाले अजित पवार आपल्या भाषणामध्ये? 13 कोटी जनतेच्या वतीने आम्ही आपले स्वागत करतो, म्हणजे हिंदीत म्हणाले ते, आगामी सफल कार्यकाल के लिए हृदय से शुभकामनाएं देते हैं। सफल कार्यकाळासाठी। आता सफल कार्यकाळ म्हणजे काय माहितीये? ज्या पदावर ते आहेत त्या पदावर राहून त्यांनी जनतेच्या बाबतीत न्याय करावा, हाच असतो सफल कार्यकाळ एखाद्या चीफ जस्टिसच्या बाबतीत। पुढे काय म्हणतायत? त्यांच्या या दीर्घ व महत्वपूर्ण काळात, बघा बरं का किती इंटरेस्टिंग आहे, म्हणजे जस्टिस सूर्यकांत यांच्या दीर्घ व महत्वपूर्ण काळात त्यांच्या समोर अनेक प्रशासकीय, संवैधानिक आणि सामाजिक आव्हाने उभी राहणार आहेत। अतिशय योग्य म्हणाले। त्यांच्या ह्या कार्यकाळामध्ये, 1.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये अनेक संवैधानिक पेच प्रसंग येणार आहेत। अगदी हेच ते पेच प्रसंग जे महाराष्ट्रात आहेत। तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पुन्हा एकदा रिवाइंड करून पहा, काय म्हणाले अजित पवार। पुढे काय म्हणतायत? त्यांचे निर्णय भारताच्या न्यायव्यवस्थेला भविष्यात दिशा देतील। या पेच प्रसंगांमध्ये जे घेतले निर्णय आहेत भारताच्या न्यायव्यवस्थेला भविष्यात दिशा देतील, हे मात्र नक्की असो। ते पुढे हेही म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी अनेक प्रलंबित खटले निकाली लावलेले आहेत। आम्ही सुद्धा हेच म्हणतोय, तुम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा आणि आमच्या शिवसेनेच्या केसला, कारण राष्ट्रवादीच्या केसचं मी सध्या मनावर घेतच नाही, कारण राष्ट्रवादीने केस मला वाटतं आपली स्वतःच निकाली काढलेली आहे, त्यामुळे या केसला तितकासा काही अर्थ प्राप्त राहत नाही। 15 महिन्याच्या काळात भारताच्या इतिहासात एक महत्वपूर्ण हा अध्याय ठरेल, म्हणजे यांचा 15 महिन्याचा कार्यकाळ। आणि अगदी खरं आहे, भारताची लोकशाही भविष्यात टिकणार आहे की नाही टिकणार आहे, जर या केसचा फैसला यांच्या कार्यकाळात झाला, या 15 महिन्याच्या कार्यकाळात झाला, तर भविष्यात इतिहासात, या देशाच्या न्यायव्यवस्थेच्या इतिहासात एक महत्वपूर्ण अध्याय असेल। सामाजिक न्याय, समानता ही मजबूत होतील, हा माझा विश्वास आहे। आणि खरंच अजित पवारांच्या म्हणण्याप्रमाणे सामाजिक न्याय आणि समानता ही जर मजबूत झाली तर अजित पवारांचं काय होणार, हा माझ्या मनाला पडलेला एक साधा प्रश्न आहे। असो, आता मी तुम्हाला जस्टिस सूर्यकांत या आपल्या कालच्या त्या सत्कार समारंभात काय म्हणाले हे तुम्हाला थोडंसं त्यांच्याच भाषणातल्या काही मुद्द्यांवरून सांगणार आहे। मी असं कुठेही म्हणणार नाही जस्टिस सूर्यकांत या सगळ्या त्यांच्या सत्कारानंतर काही वेगळ्या मार्गाला असतील वगैरे, माझ्या मनात सध्या तरी तसे काही विचार नाहीत, पण तरी सुद्धा जस्टिस सूर्यकांत आपल्या भाषणात जे काही मुद्दे म्हणत आहेत त्या मुद्द्यांवर त्यांनी खरंच अंमलबजावणी करावी, आम्ही त्याची वाट पाहतोय। सगळ्यात पहिला मुद्दा ते म्हणतायत, A Bombay High Court is not a building or roster, it is a culture where advocacy is sharp and disciplined. म्हणजे आता मुंबई हायकोर्ट हे आपण एक प्रातिनिधिक पकडूयात, आपण हायकोर्ट किंवा न्याय व्यवस्था
हेच खरं तर समोर घेऊयात. म्हणजे ह्या न्याय व्यवस्था ह्या फक्त बिल्डिंग नाहीत, ह्या फक्त इमारती नाहीत, तर ह्या एक संस्कृती आहेत जिथे वकिलीही तीक्ष्ण आणि शिस्त ही सर्वोच्च आहे. आता हा शिस्त शब्द त्यांनी अनेक वेळा उच्चारलेला आहे. खरं तर याच शिस्तीचा एक आम्हाला तो भाग पाहता आला असता मुंबई विमानतळावर ज्यावेळेस आपण तो सत्कार स्वीकारलात, त्यावेळेस खरंच देशाने पाहिलं असतं की ज्यांचा खटला ह्यांच्या समोर आहे त्यांच्याकडनं सत्कार स्वीकारला गेला नाही. पण तरी सुद्धा कदाचित तो प्रोटोकॉलचा भाग असू शकतो, त्यामुळे तो स्वीकारला गेला असावा, मला माहित नाही. पण भविष्यात ज्यावेळेस शिवसेनेची केस मात्र आपल्या दालनात सुनावणीला येईल, त्यावेळेस मात्र आम्हाला या सर्वांचं प्रतिबिंब कुठेतरी आपल्या त्या न्याय प्रणालीमध्ये दिसावं ही इच्छा आहे. जरा हा व्हिडिओ पहा काय म्हणाले ते. who has spent time within its precincts, the Bombay High Court is more than a building or a roster. It is a culture where advocacy is sharp but disciplined. तुम्हाला मी पुढे आणखी एक व्हिडिओ दाखवतो ज्यामध्ये ते म्हणतायत, थ्रू ऑल द चेंजेस वन प्रिन्सिपल मस्ट रिमेन कॉन्स्टंट अँड दॅट प्रिन्सिपल इज ऑफ ट्रस्ट. याचा अर्थ असा, मी हाही व्हिडिओ तुम्हाला दाखवेल, सर्व बदलांच्या प्रवासात एक तत्व मात्र कायमस्वरूपी असलं पाहिजे आणि ते तत्व आहे विश्वास. जरा एकदा पहा ते काय म्हणाले. Through all the changes, one principle must remain constant, and that principle is of trust. हा विश्वास कुणाचा आहे माहितीये का? हा विश्वास आहे सर्वसामान्य जनतेचा न्याय व्यवस्थेवरचा. हा विश्वास मात्र कायम असला पाहिजे. सर्व बदलांच्या प्रवासात एक तत्व मात्र कायमस्वरूपी असलं पाहिजे, ते तत्व म्हणजे विश्वास. पुढे तुम्हाला आणखी एक त्यांचं मी वाक्य ऐकवतो. ते म्हणतात, दॅट ट्रस्ट इज बिल्ड डेली in how hearings are conducting, how lawyers are treating, how delays are explained, and how power is exercised. जरा एकदा हा व्हिडिओ पहा. Consistency. Let me also tell you that trust is built daily in how hearings are conducted, how lawyers are treated, how delays are explained, and how power is exercised. Ladies and gentlemen, trust is fragile, but once earned, it sustains institutions through periods of change. यामध्ये ते जे काही म्हणताय त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. सुनावण्या कशा घेतल्या जात आहेत, वकिलांशी कसं वागलं जात आहे, विलंबाची कारणं कशी समजावली जात आहेत. काय म्हणाल ते, हाऊ डिलेज आर एक्सप्लेन, विलंबाची कारणं कशी समजावली जात आहेत. इथेच माझा स्टार मार्क आहे, इथेच अंडरलाईन करा त्याला. आमच्या केसला जवळपास 3-4 वर्ष डिले झालाय, आम्हाला कुठलाही विलंब समजावलाच गेला नाही कधी. आहे ना स्ट्रेंज, एक चमत्कार, एक विचित्रपणा, अशा प्रकारचा हा विचित्रपणा आम्हाला दिसतो इथे. या न्याय व्यवस्थेतला हा वेगळाच चमत्कार आहे. अधिकारांचा वापर कसा केला जातो या सगळ्या गोष्टी ह्या दिसल्या गेल्या पाहिजेत. आपण त्या व्हिडिओत त्यांनी काय म्हटलं ऐकलं. मी तुम्हाला आणखी एक त्यांचं वाक्य ऐकवतो. ते म्हणतायत, लेडीज अँड जेंटलमेन, ट्रस्ट इज फ्रिजाईल बट वन्स अर्न इट सस्टेन्स इन्स्टिट्यूशन थ्रू पिरियड्स ऑफ चेंज. ते काय म्हणतायत, विश्वास हा अतिशय नाजूक आहे, पण एकदा का तो कमवला तर मात्र तो संस्थांमध्ये कायम राहतो, संस्थांविषयी कायम राहतो. ट्रस्ट इज फ्रिजाईल, अतिशय नाजूक आहे विश्वास. खरंच आहे, देशाची जनता आजही या न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवून आहे. आमचा विश्वास अतिशय नाजूक आहे, त्याला अनेक ठिकाणी तडे गेलेले आहेत. आम्ही जस्टिस रमण्णा पाहिले, आम्ही जस्टिस उदय ललित पाहिले, आम्ही जस्टिस DY चंद्रचूड पाहिले, आम्ही जस्टिस संजीव खन्ना पाहिले, आम्ही जस्टिस भूषण गवई पाहिले, आणि आम्ही आता आपल्याला पाहतोय 6 जजेस बदलले गेले. शिवसेनेची केस मात्र जागेवर आहे. हा विश्वास अतिशय महत्वाचा आहे. आता पुढे त्यांचं आणखी एक शेवटचं वाक्य, मी जास्त काही तुम्हाला ऐकवत नाही, शेवटचं वाक्य ऐकवतो. Gently reminding, justice is sustained not by the bench alone, nor by the bar alone, but by the collective discipline. परत एकदा discipline हा शब्द आलाय बरं का. By the collective discipline with which we discharge our respective roles. याचा अर्थ असा, न्याय केवळ न्यायपीठांमुळे किंवा वकिलांमुळे टिकून राहतो असं नाही, आपल्या सर्वांच्या सामूहिक शिस्तीमुळे सुद्धा तो टिकून राहतो. म्हणजे आपले सर्व म्हणजे सगळे वकील, तिथे सगळे तो बार असोसिएशन सारे बसले होते.
त्यांच्याविषयी त्यांचं हे म्हणणं होतं, तुम्हा सर्वांच्या कलेक्टिव्ह एफर्ट्समुळे तर खरंच हे खरं करून दाखवा. त्यात शिस्त हा शब्द त्यांनी वारंवार उच्चारलाय आणि शेवटी त्यांनी दोन्ही DCMचे आभार मानलेले आहेत, ज्यांच्याविषयी खरं तर आमच्या मनामध्ये एक प्रश्नचिन्ह आहे. असो, या व्हिडिओच्या शेवटाला मी तुम्हाला उल्हास बापट सरांचं, जे कायदे तज्ज्ञ आहेत, जे थोडंसं घटनेचा अभ्यास त्यांना आहे, घटनेचे तज्ज्ञ आहेत, त्यांनी शेवटी पुढारी न्यूजवरचा हा व्हिडिओ आहे, त्यात त्यांना ज्यावेळेस पुढारीचे प्रतिनिधी प्रश्न विचारतात की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये खरंच अशा प्रकारचा सत्कार घेणं किंवा स्वागत स्वीकारणं हे योग्य आहे का, तर ते म्हणाले खरं तर अशा प्रकारचा सत्कार किंवा स्वागत स्वीकारणं हा म्हणजे एथिक्सचा काय म्हणायचं त्याला आता, नैतिकतेचा भाग खरं तर नाही. पण आता हे किती पाळलं जातं, कारण इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असतील, स्पीकर असतील विधानसभांचे, हे खरंच या गोष्टी किती पाळतात याच्यावर हे सगळं आहे. स्पीकर कधी कधी माध्यमांशी जे बोलायचंय नाही बोलायचं सगळं काही बोलत असतात. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने कशा प्रकारच्या एथिक्सच्या धज्जिया म्हणतात ना त्याला, या सगळ्या गोष्टी आपण सर्वांनी पाहिलेल्या आहेत. पण बापट सरांना शेवटी, मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवेल, शेवटी एक प्रश्न विचारला गेला की शिवसेना ह्या सगळ्या म्हणजे जो प्रकार घडला त्या दिवशी त्याच्या विरोधात कोर्टात जाऊ शकते का, की बाबा आम्हाला ह्या वरिष्ठ न्यायालय, ह्या सर्वोच्च न्यायाधीशांकडे हा केस नाही ठेवायची आहे, आपण असं करू शकतो का, कारण यांचा इंटरेस्ट काही वेगळा दिसतोय, अशा प्रकारचा काही आरोप असेल तर आपण तो करू शकतो का. तर उल्हास बापट सर म्हणाले होय करू शकतो. बघा किती इंटरेस्टिंग आहे आणि किती विचित्र पद्धत आहे ही. म्हटले होय करू शकतो. त्यावेळेस ज्यावेळेस अँकरने विचारलं नक्की कुणाकडे करायचं मग हे, ते बोलतात त्यांच्याच समोर ते करावं लागेल, त्यांच्याच समोर ठेवावं लागेल की आम्हाला ही केस तुमच्याकडे ठेवायची नाही, कारण तुमचा काही इंटरेस्ट वेगळा असू शकतो. बघायचा ऐकायचा हा व्हिडिओ नक्की ऐका, पहा. जोडले गेलेले आहेत कायद्याचे ज्येष्ठ अभ्यासक उल्हास सर आहेत. बापट सर, स्वागत आहे पुढारी न्यूज मध्ये. आधी तर प्रश्न हा पडतो की खासदार संजय राऊतांनी म्हटल्याप्रमाणे सरन्यायाधीशांना असं काही बंधन असतं का, ज्या प्रकरणाचा खटला सुरू आहे त्या प्रकरणातल्या व्यक्तीला न भेटण्यासंदर्भातलं? आता कसं आहे की इथे एक्झॅक्टली काय सिच्युएशन आहे हे मला माहित नाही. तुम्ही सांगताय त्यावरनं मी उत्तर देतोय. ब्रिटिश काळापासून ही पद्धत आहे किंवा कुठल्याही न्यायव्यवस्थेमध्ये ही पद्धत असते की न्यायाधीशांनी त्यांच्या पुढे जे खटले चालू असतात त्या संबंधित लोकांना भेटू नये किंवा त्यांच्याशी संपर्क ठेवू नये. पण भारतात ते पाळलं जात नाही. याला ऍक्च्युली रिक्यूज म्हणतात इंग्लिशमध्ये, म्हणजे रिक्युजल म्हणतात, की त्या न्यायाधीशाला कुठे जर का एखादा रस असेल, इंटरेस्ट असेल तर त्या केसमधनं त्यांनी बाहेर पडायचं असा नियम आहे. आणि त्यांनी वर्तमानपत्रांशी काय नेत्यांशी बोलायचं नाही अशी एक पद्धत आहे न्यायाधीशांच्या बाबतीत. परंतु मी याच्यावर जास्त का बोलत नाही की चंद्रचूडांच्या घरी मोदी गणपती पूजा करायला गेले होते. आता वास्तविक सरकारच्या असंख्य केसेस या सुप्रीम कोर्टात चालू असतात. त्यामुळे मोदी हे सुद्धा एका तऱ्हेने त्यांचे पार्टी झाले त्याला. त्यामुळे जायला नको होतं, म्हणजे मोदींनी जायला नको होतं आणि यांनी स्वागत करायला नको होतं, पण तसं केलं तर ती प्रथाच पडली आहे. त्यामुळे यांनी तसं केलं असेल तर ते माझ्या मते, मला ती सिच्युएशन माहित नाहीये, परंतु न्यायाधीशांनी कुठल्याही लोक, जसं स्पीकरनी ठेवू नये, म्हणजे हे कोणीच काही पाळत नाहीये. आता आपले स्पीकर आहेत ते सुद्धा माध्यमांशी काय बोलतायत, प्रत्यक्ष राजकारणात काय भाग घेत आहेत, मुख्यमंत्र्यांना भेटायला काय जात आहेत, तर सगळं चुकीचं आहे. त्यांनी अंपायर सारखं वागायचं असतं. त्यामुळे स्पीकर काय, इलेक्शन कमिशन काय आणि आता सुप्रीम कोर्ट जजेस काय, हे एथिक्स प्रमाणे, त्यांना जे ज्युडिशियल एथिक्स आम्ही म्हणतो त्याच्याप्रमाणे ते वागताना दिसत नाहीये. मी या पर्टिक्युलर केस बद्दल बोलत नाहीये कारण मला एक्झॅक्ट माहिती नाहीये, परंतु अशा तऱ्हेने न्यायाधीशांनी संपर्क ठेवणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यांनी न्यायालयाची स्वातंत्र्य जी आहे त्याला बाधा येते आणि लोकांचा विश्वास उडायला सुरुवात होतो. ती लोकशाहीच्या दृष्टीने फार धोक्याची घंटा असते. बरं सर, आणखी एक प्रश्न डोक्यात येतोय तो असं की आता ठाकरेंच्या शिवसेनेला या गोष्टीवर आक्षेप आहे, कारण या केसमधली दुसरी पार्टी ही ठाकरेंची शिवसेना आहे, त्यांना आक्षेप आहे. आता त्यांनी नेमकं काय करू शकतात, म्हणजे काय पर्याय आहेत त्यांच्याकडे? सरन्यायाधीशांच्या भेटण्याला त्यांचा आक्षेप आहे. नाही, मी तुम्हाला सांगितलं होतं कायद्याची पोझिशन मी क्लिअर केली. आता पुढचं जे राजकारण आहे त्याच्यामध्ये नाही मी काही बोलू शकत. नाही, कायदेशीर दृष्ट्या काही पर्याय आहे का ठाकरेंच्या शिवसेनेकडे आक्षेप नोंदवण्यासाठी? ते मांडू शकतात की या न्यायाधीशांच्या पुढून ही केस काढावी कारण यांना रस आहे अशी मांडू शकतील, पण त्याला यश येईल असं वाटत नाही मला. बरं, मांडायची झाली तर कोणापुढे मांडतील, कारण इथं सरन्यायाधीश भेटलेले, त्यांच्याच पुढे मांडावी लागेल. बरं, पुढे मांडावी लागेल. ती केस चालूच आहे ऑलरेडी, तिथेच मांडावं लागेल.
बरं 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 बरं. धन्यवाद उल्हास बापट सर, तुम्ही सविस्तर या व्हिडिओच्या शेवटाला बापट सरांनी सांगितलं ते वाक्य अतिशय महत्वाचं आहे. जर तुम्हाला या न्यायाधीशांच्या विरोधात जायचं असेल तर तुम्हाला त्यांच्याचकडे जावं लागेल. आणि हे सांगत असताना त्यांना हसू येत होतं. हे हसणं खरं तर न्यायव्यवस्थेवर आहे, हे हसणं खरं तर त्या प्रणालीवर आहे. आणि आम्ही अजूनही न्यायव्यवस्थेवर तोच विश्वास, आता ह्या विश्वासाला अंध ठरवायचं की हा खरा विश्वास आहे हे आता समस्तपणे न्यायव्यवस्थेच्याच हातात आहे. खरं तर शिवसेनेची केस, मी कित्येकदा सांगितलं, माननीय न्यायव्यवस्थेच्या समोर शिवसेनेची केस नसून या देशाच्या लोकशाहीची केस आता माननीय न्यायव्यवस्थेसमोर आहे, सर्वोच्च न्यायालयासमोर आहे. आणि आता लोकशाही हरते, शिवसेना नाही, लोकशाही हरते की हुकुमशाही जिंकते, हेच आता मात्र इथे पाहायचंय. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र.